पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केले। परंतु दुसरीकडे शिवसेना दलित आघाडीचे शहर प्रमुख विनोद बनकर यांना प्रभाग क्रमांक 19 येथून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच निवडणुकीतून माघार घेतली। याबाबत त्यांनी स्वतः माध्यमांद्वारे बोलताना माहिती दिली। जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक 19 क्रांती चौक या भागामधनं मी उमेदवारी मागितली असता माझी उमेदवारी जवळपास पूर्ण झाली होती। परंतु काल 2:15 वाजता मला वरिष्ठांचा फोन आला। त्यांनी सांगितलं का विनोद तू उमेदवारी वापस घे। मी माझ्या वरिष्ठांचं ऐकून मी उमेदवारी माझी वापस घेतली आणि काल आज जे आपल्या संभाजीनगरमध्ये काही कार्यकर्ते मंडळी बीजेपीचे असेल शिवसेनेचे असेल जे नाट्यमय करत आहे ते चुकीचं आहे। कारण की आपण 10-10 वर्ष 15-15 वर्ष पक्षामध्ये काम केलेलं आहे। आपण आपल्या नेत्यांनी जे सांगितलं ते आपण आदेशाचं पालन केलं पाहिजे। कारण की या शहरामध्ये 88 तिकीट आमचे आदरणीय पालकमंत्री संजय भाऊ सिरसाट यांनी दिलेले आहेत। याच्यामध्ये 20 युवक आहेत, 20 माजी नगरसेवक आहेत आणि 48 हे उमेदवार आगडपगड सर्व जाती समाजाच्या लोकांना त्यांनी नाही दिलेला आहे। संजय भाऊ सिरसाट हे असे नेते आहेत सर्व समाजाला सर्व लोकांना घेऊन चालणारे नेते आहेत। जसे मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व जाती मातेच्या लोकांना घेऊन चालतात तसे सिरसाट साहेब सुद्धा संभाजीनगरामध्ये सर्व लोकांना न्याय दिलेला आहे। परंतु मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे का संजय भाऊ सिरसाट हे सर्व काम चांगलं करीत असताना जर संजय भाऊ सिरसाट बद्दल कोणी जर बोलत असेल, काल बघितलं मी आज बघितलं, आम्ही कदापि सहन करणार नाही। कारण जे बोलताय मी तसं त्याचं उत्तर देऊ शकतो, अगोदर पण दिलेलं आहे, आताही देईल। मी संजय भाऊ सिरसाटचा कट्टर समर्थक आहे, होतो आणि राहील। आणि त्यांच्याबद्दल कोणी जर काही बोललं तर मी शांत बसणार नाही।